मला असं वाटतं की मीडियामध्ये हे कन्फ्युजन निर्माण करण्याचा एक प्रयत्न चालतो का, हा एक प्रश्न मला निर्माण होतो आहे. विरोधी पक्ष नेते शासनाने जे काही आता ओबीसीवर अन्याय करतात आहे त्याच्याबद्दलच्या अन्यायाच्या विरोधातली एक मीटिंग विरोधी पक्ष नेते घेऊ शकतात. त्याला काय अडचण काय त्याच्यामध्ये. शासन रोज ओबीसीवर अन्याय करतो आहे. गेल्या 5 वर्षापासून ओबीसीच्या मुलांची शिष्यवृत्ती मिळाली नाही आणि हे संघटनेचं आहे. संघटनेचे सगळे राज्यातले काँग्रेसचे ओबीसी सेलचे आमचे अध्यक्ष भानुदास माळी आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. त्यांचा एक आढावा आम्ही इथं ठेवलेला आहे. त्यामुळे 2 भाग वेगळे आहेत. त्याला या पद्धतीचं विभाजन दाखवून भाजपने केलेलं पाप, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांना रोज आत्महत्या करायला लावणं असणे, समृद्धी मार्गावर रोज लोक मरत असणे, 9 महिन्यामध्ये 870 त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेत आणि तेच नरेंद्र मोदीजी सांगत होते की समृद्धी होणार. हॉस्पिटलमध्ये लोक मरतात आहेत. आनंद सीधा दिला तर त्या तेलाची खास सुटलेली आहे. हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे या पद्धतीचं लक्ष करण्यापेक्षा भाजपमध्ये मोठाच बंड होणार आहे पुढच्या काळात. आणि ह्या सरकारच्या बद्दलची जी काही भूमिका आज आहे, एक IPS अधिकारी पुस्तक लिहितं की मंत्रिमंडळातला मंत्री पोलीस विभागाच्या जमिनी विकायला लावत होत्या. तर त्याच्यामुळे हे सगळे गंभीर गोष्टी आहेत. या गंभीर गोष्टीकडे लक्ष करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. हा विषय नाही ना, सांगितलं ना तुम्हाला मी. ही संघटनेची बैठक आहे आणि ओबीसींच्या बद्दलचं राज्य सरकारचं जे काही आता पाप चाललेलं आहे, 5 वर्षापासून शिष्यवृत्ती मिळाली नाही. ज्याच्या आईवडिला जो पैसे होते त्यांनी फी भरली असेल, पण नसेल त्याच्या काय ते गेले ना, त्यांचं आयुष्य बर्बाद झालं ना. विरोधी पक्ष नेता म्हणून शासनावर त्यांनी त्या पद्धतीची भूमिका घेणं, त्याची माहिती घेणं, लोकांकडून ऐकून घेणं हे त्यांची जबाबदारीच आहे. त्याच्यामुळे 2 कामं वेगळी वेगळी आहेत. त्याचं दिलं उत्तर आम्ही त्या दिवशी. त्याचं उत्तर दिलं त्या दिवशी. काही झालं नाही, त्याला दाखवलं. आपल्याला माहीत असेल, पुन्हा तुमच्या माहितीसाठी सांगतो, देवेंद्र फडणवीसांच्या तिथं जेव्हा नागपूरला पूर आले, हे तिथले आमदार आहेत ना, राज्याचे मुख्यमंत्री झाले, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याची तिजोरी त्यांच्याजवळ कायम राहिलेली आहे एवढे 10 वर्षात. नागपूरचं भकास केला, त्या नागपूरचा विकास नाही भकास केला आणि त्याच्यामुळे नागपूरकरांची काय अवस्था झाली होती एका पावसामध्ये ते आपण पाहिलं. आणि जेव्हा हे गेलेत तर लोक त्यांना कुठल्या पद्धतीने तुमच्या चॅनलवर सगळं वेळ दाखवत होते. दुसऱ्या दिवशी सांगितलं तसं झालंच नाही, जुनं होतं म्हणून. तर काँग्रेसमध्ये असं काही झालंच नाही, पण त्याला दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, ही गंभीर बाब आहे. ते हायकमांड त्याच्यातला निर्णय घेतील. त्याच्यातला हा भाग वेगळा आहे. राज्यामध्ये दुष्काळ नाही आहे असं सरकारचं मत आहे, असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. मी महाराष्ट्रातला सगळ्या विभागातला दौरा करून आजच पहिल्यांदा मुंबईत आलेलो आहो. मी गेल्या 6-7 तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो आणि राज्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांशी मी विभागनीय भेटलेलो आहो आणि त्याच्यामध्ये काय काय परिस्थिती आहे त्या भागामध्ये, दुष्काळाची काय भयावकता आहे ते मी सगळं ऐकलं. आणि त्या ठिकाणी मीडियाला मी स्वतः बोललो की ही दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. त्याच्यानंतर 2-3 कॅबिनेट सरकारच्या झाल्या, पण त्याच्यावर साधी दुष्काळाची चर्चासुद्धा करायला हे तयार नाहीत आणि दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत आणि स्वाभाविक आहे की आपल्या राज्यामध्ये जे आज राज्यकर्ते बसलेले आहेत ते त्यांचे आका जे दिल्लीत बसलेले आहेत ते स्वतः शेतकऱ्यांना आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी म्हणतात. तर यांना हे हस्तकच आहेत. त्यांनी मान्यच केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, आम्ही त्यांचे हस्तक आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथेबद्दल राज्यातल्या भाजपपर्यंत येण्याच्या सरकारमध्ये त्या भावना नसतीलच हे आपल्यालाच कळतं.
आणि म्हणून ते उधळपट्टी करतात आहेत, सत्कार घेतात आहेत. एक विद्वान मंत्री वाघनखे आणायला गेलेत, खाली हाताना वापस आले, पण खाली आल्यानंतरही ते आपला सत्कार करायला मागं पडले नाही. म्हणजे एकीकडे जनतेच्या पैशाची उधळपट्टी विदेशात करून आले आणि खाली हाताना आलेत आणि स्वतःचं स्वागत करत बोर्ड लावून घेतलेत आणि आपलं स्वागत करताना पाहिलं. अशा पद्धतीचे हे येड्यांचं सरकार. येड्यांचं म्हणजे त्याचं तुम्ही नाही तर उलटं म्हणाल तुम्ही. ई म्हणजे एकनाथ, डी म्हणजे देवेंद्र, ईडी आणि ये असं ते येडे आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे येड्याचा अर्थ वेगळा लावू नका, हे असं येडे आहे. सांगितलं मगाशी की तिने दादा म्हटलेलं आहे, तिने कोणाचं नाव नाही लिहिलेलं आहे. म्हणजे हे आंदोलन करायचं असेल तर करा ना, सरकारमध्ये राहून आंदोलन करायचं असेल तर या लोकांना. पण मला म्हणायचं तिने दादा म्हटलेलं आहे. आता हा दादा कोण? IPS अधिकाऱ्यांमध्ये या सरकारच्या विरोधात मोठा उद्रेक आहे. आपल्याला लक्षात असेल की काही विद्वान मंत्र्यांनी ट्विट करून टाकलं होतं, रश्मी शुक्ला ह्या DGP नवीनवाल्या, अशा पद्धतीने त्यांच्या शुभेच्छा दिल्या होत्या. का नाही केलं तिला अजूनपर्यंत DGP? त्याचं कारण आहे की IPS मध्ये मोठा उद्रेक आहे. सरकारला त्यांनी सातत्यानं समजावून सांगितलेलं आहे की राज्यातला कायदा सुव्यवस्था. आज काय झालं की पोलीसवाल्यांची बदली आज आहे इथं, उद्या तो कुठं राहणार हे सांगताच येत नाही. काय म्हणजे काय चाललं काय या राज्यामध्ये? कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे. पोलीस विभागामध्ये असंतोष आहे. महाराष्ट्रामध्ये असं कधी नव्हतं असं चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधात त्यांनी वस्तुस्थिती लिहिली असेल तर कोणाचं लाव नाही लिहिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सरकारमध्ये बसलेले लोक एका IPS अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करत असतील तर निश्चितपणे त्याची दखल काँग्रेस पक्ष घेईल. मी अनेकदा सांगितलेलं आहे की राज्य हे दलालांचं राज्य झालेलं आहे. निर्मल बिल्डिंगमध्ये दलालांचं साम्राज्य त्या ठिकाणी स्पेशली बसवलं गेलेलं आहे. जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट या महाराष्ट्रामध्ये निघतात ते अभाव कसं देता येईल, त्याच्यावरचं कमिशन जास्तीत जास्त कसं खाता येईल, राज्याची तिजोरी कशी लुटता येईल, कामाचा दर्जा वगैरे या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या की मुंबईमध्ये गड्डा दिसणार नाही, ठाण्यात गड्डा दिसणार नाही. अनेकदा आपल्या मुंबई गोवा रस्ता जो आहे त्याही रस्त्याच्या बद्दलच्या अनेक घोषणा या 2022 पूर्ण होतील, 2023 पूर्ण होईल. आखरी हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत यांना शोधलं आपण तर सत्तेतल्या बसलेल्या लोकांचे बगलबच्चे आहेत. लोकांच्या जीवाशी यांना काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही या लोकांना. अहो श्रेय घेतात ना, एखादं काम चांगलं झालं तर मग ह्या घ्या ना समृद्धी मार्गाचं श्रेय, एवढ्या लोकांचा जीव आम्ही घेतला म्हणून. काय चाललेलं आहे? त्याच्यामुळे लोकांचं ना घरात सुरक्षित, लोक महागाईमुळे परेशान आहे. लाईटच्या बिलापासून तर काय कुठलंच नाही आता स्वस्त राहिलेलं आहे. सगळं तुम्ही महाग करून टाकलं. ना घरात सुरक्षित आणि बाहेर निघालं तर ना रस्त्यावर सुरक्षित. लोकांना मारायसाठी हे सरकार निर्माण झालं काय असा प्रश्न जनता विचारत आहे. मी अनेकदा सांगितलंय त्याला कारण काही केले तरी त्याला काही. आता तर काही लोकांनी सांगितलं की त्याच्यात ओव्हरलोड होता, जास्त लोक जास्त भरलेले होते म्हणून ॲक्सिडेंट झाला. कधी ड्रायव्हर दारू पिलेला असतो, कधी काय कुठली कारणं आणतात. मी सांगितलं की 9 महिने झाले त्या रस्त्याला. या 9 महिन्यामध्ये 860 ॲक्सिडेंट झालेले आहेत. हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि कारणं विविध सरकार देते आहे. आणि मुख्यमंत्री आज मी पाहिलं त्यांचं स्टेटमेंट की आम्ही चौकशी करू. तर चौकशी तर
या 860 घटनेमध्ये चौकशीच चालू आहे ना. त्या चौकशीचं झालं काय, त्याचं उत्तर सरकार देणार की नाही देणार? महाराष्ट्रातल्या जनतेचं जीवन आता सुरक्षित राहिलेलं नाही, घरातही राहिलेलं नाही आणि बाहेरही राहिलेलं नाही, अशी परिस्थिती आज आहे. आणि हे सरकारच्या बद्दल तीव्र चीड लोकांच्या मनात आहे. म्हणून लोकल बॉडीज निवडणुका घेत नाही. आपलं पाप लपवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटण्याचं पाप हे लोक जाणीवपूर्वक करत आहे. त्याला माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे आहेत त्यांच्याजवळ त्यांना सांभाळता येत नाही. स्वतःच अंगण वाकडं नाचायला चाललेत हे लोक. अहो 17 मंत्री खाली आहेत मंत्रिमंडळात, पालकमंत्री नाही आहेत अनेक जिल्ह्यात. 4-4 मंत्री, एका मंत्र्याला 4-4 जिल्हे दिले गेलेले आहेत. एका मंत्र्यावर तो शाहीच फेकतं, काय झालं माहीत नाही, कळायलाच कारण नाही. काय म्हणजे मी तुम्हाला सांगतो की तुमच्याजवळ आहेत त्यांना सांभाळा म्हणा. आणि हे अशा पद्धतीच्या अफवा उडवण्यापेक्षा मंत्रिमंडळात जनतेचे प्रश्न घ्या. हे जे जत्रा तुम्ही हास्य जत्रा भरवताय रोज, ते थांबवा म्हणा या सरकारला. मला तेवढंच म्हणणं आहे. दोन आम्हाला कंत्राटी भरती मान्य नाही. काँग्रेस पक्षाला शासकीय सेवेमध्ये ज्या पद्धतीनं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ही कंत्राटी नोकर भरती केली जाते ते अजिबात नाही. जनतेचे पैसे तुम्ही टॅक्स रूपाने घेतात, त्यांना पूर्ण शासकीय सेवा आणि त्याची सुरक्षितता दोन्ही गोष्टी. कारण की आउटसोर्सिंगची लोकं घेतली, कॉन्ट्रॅक्टरची लोकं राहणार. मी काल नागपूर मेडिकल कॉलेजला भेटायला गेलो होतो. तिथं जी काय परिस्थिती आहे तिथं पण लोक मरम पावली, जसं नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. तर काल मी तिथं गेलो तर तिथं एक गोष्ट मला लक्षात आली, जी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जे सिक्युरिटी गार्ड ज्या ठिकाणी नेमलेले आहेत ते गार्ड असं करतात की जे काही पेशंट येतात ते कोणाला ब्लड लागतं, कोणाला पॅथॉलॉजीमध्ये जावं लागतं, किंवा तोच गार्ड काय करतो की तिकडे जे दवाखाने आहेत प्रायव्हेट, त्या दवाखान्या इथं काही व्यवस्था नाही, चला तुम्हाला आम्ही तिथं सस्त्यात होते तिकडे करायला जाऊ, अशा पद्धतीचं हे आउटसोर्सिंगचे जे आलेले तिथं सिक्युरिटी गार्ड आहेत त्या पद्धतीनं मेडिकल कॉलेजमध्येच, म्हणजे जिथं मुफ्त सरकारची जबाबदारी आहे तिथे सेवा मिळावी गरीब लोकांना, तिथं आज अशा पद्धतीचा धंदा चाललेला आहे. मी डीनला विचारलं तर म्हणे साहेब ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. बरोबर आहे, त्या डीनचं म्हणणं ते त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ते ठेकेदारचे लोक आहेत. बाहेरच्या बाहेरच लोकांना, जसं पहिल्याच्या काळात बसस्टँडवरच एखादा रिक्षावाला राहायचा आणि तो म्हणायचा की हॉटेलमध्ये चला तुम्हाला स्वस्त, मी तुम्हाला फुकट नेऊन देतो त्या हॉटेलपर्यंत, अशा पद्धतीचं आता सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये या पद्धतीची व्यवस्था आता सुरू झालेली आहे. आणि काही लोक सांगतात की आम्ही औषधी देतो पण मुलांची आई आपल्या औषधीला बाळाला औषध पाजत नाही म्हणून बाळ मरते, असं भाजपचे काही लोक बोलतात आहेत. काय थट्टाच चालवली आहे तुम्ही या राज्यामध्ये. असं कधी या राज्यामध्ये होत नव्हतं. आता आरोग्य व्यवस्थेमध्ये, पोलीस भरतीमध्ये, शिक्षण व्यवस्था तर विकाराच काढलात तुम्ही लोकांनी. 1 लाखाच्या वर शिक्षक आज खाली आहे. आणि मग त्या शाळेमध्ये का भिंती राखायला थोडी मुलं जाणार, पटसंख्या कमी होईल. 20च्या खाली पटसंख्या झाली म्हणून तुम्ही शाळा बंद करायला निघालात. मग 1 लाख पदं का शिक्षकाची भरली गेली नाहीत, तेही आउटसोर्सिंगनं भरणार आहात. आणि म्हणून आम्हाला ही आउटसोर्सिंग पद्धत आणि कंत्राटी पद्धत काँग्रेसला अजिबात मान्य नाही. आम्ही आणि राज्याच्या तरुणांमध्ये मोठा उद्रेक आहे. काँग्रेस पक्ष त्या तरुणांच्या बरोबर उभा होईल आणि कंत्राट भरतीला आम्ही विरोध करू. मला त्यांच्यात काही बोलायचं नाही, तो आमचा इश्यू नाही आहे. त्याच्याबद्दलची चर्चा काँग्रेस पक्षाला करायची नाही.
लवकरच करू. आता नवरात्र लागलेलं आहे, आता लवकरच चालू करू. आता आम्हाला 5 राज्याच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आमचे वेध लागलेले आहेत. आम्ही खूप लोक तिथेही प्रचाराला जाणार आहोत. त्यामुळे हा नवरात्रीचा काळ आणि हे सगळ्या निवडणुका त्याच्यामुळे थोडा वेळ आहे, त्याच्यावरच्या चर्चा होईलच बिलकुल. आणि ते आम्ही 4-5 दिवसामध्ये त्या पद्धतीची एक भूमिका पुढं आम्ही आणू आणि ते तुमच्या समोर सांगू. कुठल्या तक्रारी आहेत मला तेच तर माहिती नाही. मला कोणीही तक्रार काहीच नाही झालं ना. काय झालं त्याच्यानंतर, काय झालं त्या माहिती आहे काही? काहीच तर नाही. तुम्हाला सांगतो 2-4 दिवसानंतर आम्ही तुम्हाला कळू म्हणतो. पाटील यांनी जी सभा मोठी घेतली त्याच्यामध्ये जाहीरपणे त्यांनी मराठा समाजाची ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं अशी एक त्यांची मागणी होती. सभेचा प्रतिसाद पाहता येत्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा हा एक म्हणजे अगदी गावागावात हा वाद किंवा कुठेतरी असंतोष वाढायला जातोय. काय नेमकी काँग्रेसची भूमिका? आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या भाजपनी सत्तेत यासाठी खोटं बोललेत, मराठा समाजाला बोललेत, धनगर समाजाला बोललेत, राजपूत समाजाला बोललेत, हलबा समाजाला खोटं बोललेत, गोवारी समाजाची खोटं बोललेत, त्याच्यामुळे याचं सगळं उत्तर भाजपनी द्यावं. कुठल्या आधारावर त्यांना ते आरक्षण देणार होते आणि आरक्षण राज्यात आणि केंद्रात सरकार आल्यानंतर आम्ही देऊ असं पद्धतीचं आश्वासन त्यांना दिलेलं होतं. आता 10 वर्षाचं हे सरकार होत आलेलं आहे आणि स्वाभाविक आहे का हा उद्रेक सगळ्याच समाजामध्ये होण्याचा. आता एकीकडे ज्या दिवशी जयरंगा पाटलांची सभा झाली त्या दिवशी भाजपच्या पेजवर आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांचं एक ट्विट आलं होतं, ते मी वाचलं. त्यामध्ये ते म्हणालेत की मराठ्यांना आरक्षण आम्हीच देऊ शकतो, अशा पद्धतीचं ते ट्विट होतं. आता तिकडे विदर्भात आले की तिकडे सांगतात नागपूरला की आम्ही ओबीसीच्या रिझर्वेशनला हात लावून देणार नाही. इकडे सांगतात की आम्ही त्यांना न्याय देऊ शकतो. तर काय नेमकं आहे त्यांनी ठरवावं. आम्हाला कुठलाही विरोध नाही करायचा आहे. आता त्यांनी खोटं बोलून मतदान घेतलं आणि आता सत्तेमध्ये 10 वर्ष ते आहेत, त्यामुळे उत्तर त्यांनाच द्यायचं आहे. त्याला काँग्रेसला उत्तर द्यायचं काही कारण नाही. पण मी तुम्हाला आत्ताही विश्वासानं सांगतो की आमचे नेते राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं सेन्सेसची भूमिका हाती घेतलेली आहे की जनगणना याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे की या देशातल्या प्रत्येक लोकांना न्याय द्यायचा असेल तर, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यात आरक्षणाचे प्रश्न राहू शकतात, आर्थिक शैक्षणिक प्रश्न राहू शकतात. हे सगळे प्रश्न निकाली त्याच्यामध्ये निघू शकतात. आणि बीजेपीचा त्याला विरोध आहे. जनगणनेला बीजेपीचा विरोध आहे. कारण की आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी छत्तीसगडमध्ये सांगतात की गरिबी ही जात आहे. आता गरिबी जात नाही होऊ शकत. गरिबी ही आमच्या लोकशाही व्यवस्थेतला एक कलंक आहे आणि ते लोकशाहीमध्ये पुसला पाहिजे. हे राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. पण आता आपल्या देशाचे प्रधानमंत्री गरिबीला जात म्हणतात, ते बरोबर आहे. त्यांनी महागाई वाढवली, त्यांचं सरकार आल्यापासून महागाई कृत्रिम वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न मिळवून देणं आणि मुठभर लोकांना कसा फायदा होईल त्यांच्या मित्रोला, त्याच्यावर त्यांची ती पूर्ण सत्तेचा उपयोग त्यांनी केला. आणि त्याच्यामुळे गरिबांची संख्या या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आणि भाजपचं गरिबी वाढवण्याचं प्रमाण जे आहे ते निश्चितपणे सगळ्यांना आता लक्षात आलेलं आहे. मी तुम्हाला याच्यासाठी मी आश्वासन देतो की हे आरक्षण देऊ शकत नाही बीजेपी, हे असंच भांडण लावू ठेवतं. पण काँग्रेसचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आरक्षणाचा हा प्रश्न काँग्रेस सोडवू शकतो, हा विश्वास मी या निमित्तानं देतो. देखो, जो IPS अधिकारी मीरा बोरवनकर जी की जो किताब जो उन्हें प्रकाशित की, उसमें पूना के पुलिस की जगह बेचने के लिए दादा ने दबाव डाला था, इस तरह का वक्तव्य उस पर है. अब ये दादा कौन है? ये सबसे बड़ी बात है कि महाराष्ट्र में दादा की संख्या कम नहीं है और उस साइड में तो ज़्यादा ही है. तो इसलिए अब कौन सा दादा है ये? नहीं, और एक दादा पालक मंत्री हुआ था वहाँ पे, तो दादा तो इसलिए अब कोई भी कालखंड हो ना, तो दादा वहाँ पे हुई है पालक मंत्री, एक ही दादा नहीं हुआ, कई दादा हुए हैं. तो इसलिए पुलिस विभाग के एक सीनियर अधिकारी IPS अधिकारी ने इस तरह का वक्तव्य करना एक बड़ी गंभीर बात है.
राज्य में सत्ता में बैठे हुए नेतागण इस तरह से अगर पुलिस की यानी पब्लिक की जगह बेचने पे तुले है, राज्य बेचने पे तुले है, इसका अर्थ वो लगता है। तो इसकी जांच होना चाहिए। और एक दूसरा महत्व का प्रश्न है कि आईपीएस अधिकारियों में ये सरकार के विरोध में बड़ा गुस्सा है। जिस तरह से आईपीएसओ की बदली की जाती है, महाराष्ट्र के पुलिस को आज कमज़ोर बनाने का काम जिस तरह से सरकार ने किया है कभी नहीं हुआ है। एक ज़माने में स्कॉटलैंड के भी पुलिस से भी हमारी पुलिस सबसे अच्छी पुलिस करके नाम होता था। आज हमारे पुलिस का फेल्योर सामने आ रहा है। तो इसका कारण ही कि सत्ता में बैठे हुए जो व्यवस्था है वह दबाव तंत्र का वापर कर रही है। बदली इतनी जल्दी बदलियाँ कर रही है, वो किस कारण कर रहे हैं उसकी भी जांच होना चाहिए। और महाराष्ट्र में जो कानून व्यवस्था बिगड़ी है ये भी बात को ध्यान में रखना चाहिए और सरकार ने इस सब चीज़ का जांच करना चाहिए। हम आने वाले विधानसभा के अधिवेशन में ये मुद्दा उठाएंगे और सरकार से हम सवाल करेंगे और जवाब मांगेंगे। अजित पवार गुट के जो लोग हैं वो भी कह रहे हैं कि मीरा भरोलकर ने अपनी किताब को ज़्यादा पीटी, इसलिए इस तरह की क्या उन्होंने ये वाक्य रखा हुआ है, चीज़ें रखी हैं ताकि अजित दादा को उससे कोई लेना नहीं। भाई जब तुम चोर नहीं हो तो तुमने शंका लाने का क्या, विरोध करने का कोई कारण ही नहीं। मूल सब्जेक्ट है कि मैंने जब ही कहा कि उसमें मैंने वो किताब का जो पेज देखे उसमें वो दादा लिखा है, नाम नहीं लिखा है किसी का। तो इस तरह से टिप्पणी करने का कोई कारण नहीं हो सकता और जो गलती करेगा वो सामने आएगा ही। तो इसलिए इस तरह का विरोध नहीं होना चाहिए। भूमिका कांग्रेस पार्टी के है। सवाल ये है कि महिला नेता ने टीएमसी के नेता ने संसद में बिजनेसमैन का मुद्दा उठाया था, उसको लेके मुद्दा उठाया। तो बीजेपी की मांग को लेकर किस तरह से आप ये सवाल उठाया जाता है, इसके बाद कार्रवाई करने की मांग होती है। ये तानाशाह प्रवृत्ति का ये परिचय देने वाली व्यवस्था है जो निशिकांत दुबे जी जिस तरह से एक महिला सांसद ने जो वास्तविकता पार्लियामेंट रखी है और वास्तविकता रखना ये अधिकार लोकसभा सदस्य का बनता है, विधानसभा में विधानसभा का सदस्य बनता है रहता है। वो जांच कर अगर वो सही नहीं तो वो रिकॉर्ड से निकाल सकते हैं, उसके ऊपर कार्रवाई करने का अधिकार नहीं हो सकता। मेरी बात समझ लेना, तो मेरा बात समझ लेना, मैं पूरा बोल रहा हूँ ना। एक दूसरा, अगर वो बोलते कि पैसे लेके तो फिर वो बोल सकती कल महुआ कि ये भी जो बात रखता है वो पैसे लेके करता है। तो क्या इस तरह का ओछापन लोकतांत्रिक व्यवस्था में जो भी लोक प्रतिनिधि होता है कि वो सब पैसे रख के अगर मुद्दे देता है, गरीब का मुद्दा भी उठा तो गरीब उनको पैसे दे रहे हैं, किसी बड़े व्यापारी का नाम लिया तो उसको दूसरा व्यापारी पैसा दे रहा है। इस तरह का ओछेपन का ये जो परिचय बीजेपी जो दे रही है ये ओछेपन है, ओछेपन का एक परिचय बीजेपी दे रही है, ये गलत है। लोकतांत्रिक व्यवस्था में किसी लोक प्रतिनिधि को इस तरह का आरोप लगाना ये बहुत गलत है। नहीं तो लोकतांत्रिक व्यवस्था पे किसी का भरोसा ही नहीं रहेगा और जब कोई भरोसा नहीं रहेगा तो लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो जाएगी। बीजेपी के जो नेता है संजीव सोम वो कहते हैं कि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी के अगर छात्र अगर हमास को समर्थन कर रहे हैं तो ऐसे यूनिवर्सिटी में ताला लगा दिया जाना चाहिए। कहीं ना कहीं यहाँ पे भी इस तरह की साजिश जो है देश में भी हो सकती है, हमास जैसी साजिश, ताकि उनको यहीं के लोग चंदा देकर बड़ा करें और हमास जैसा कोई संगठन ना रह सकता है। देखो, जो भी एंटी सोशल जो भी व्यवस्था हो उसका कोई समर्थन करेगा नहीं, लेकिन अभी धार्मिक व्यवस्था को भी विरोध करने का एक तरीका लोगों ने ढूंढ लिया है। अगर ऐसी व्यवस्था को विरोध करने वाले लोग हो तो बिल्कुल उसको समर्थन किया नहीं जा सकता है। एंटी सोशल व्यवस्था हो तो उसको कोई समर्थन नहीं करेगा। सर, समाजवादी पार्टी के नेता हैं स्वामी प्रसाद मौर्य, वो कहते हैं देश का बंटवारा जिन्ना ने नहीं हिंदू महासभा के मांगों के चलते किया गया। उनके इस बयान को क्या आप समर्थन करते हैं, किस तरह? देखो, मुझे लगता है कि ये 75 साल पूरे हो चुके हैं, ये सब घटनाओं को थोड़ा ज़्यादा दिन हो गए।
मैं लगता है कि आज हम हमारे हिंदुस्तान की बात सोचेंगे, हमारे इंडिया की बात सोचना चाहिए, हमारे भारत की बात सोचना चाहिए और उसके विषय में अब चर्चा होना चाहिए, क्योंकि पानी बहुत बह चुका है। ये पुरानी बातें खोलकर जो नए घाव जो रोज़ केंद्र की और राज्य की सरकार डाल रही है, लोगों को जीना हराम कर रही है, लोकतांत्रिक व्यवस्था ख़त्म की जा रही है, इस पे चर्चा होना चाहिए। ये पुराने किसने विभाजन करा, वो इतिहास हो गया, उसको भूल जाए, वो बुरा इतिहास था। हम नहीं चाहते थे कि आज हमारा एक अंग अगर अलग हो, ये हम नहीं चाहते थे उस समय, महात्मा गांधी जी भी नहीं चाहते थे। हो गया, वो बात को अब दोहराने की कोई ज़रूरत नहीं है। लेकिन आज हमारे देश का संविधान ही खतरे में है, उसके बारे में चिंता होना चाहिए, यह हमें लगता है। जितने भी प्रधानमंत्री रहे हैं भारत के, सभी ने फिलिस्तीन को सपोर्ट किया। ऐसे में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इजराइल को सपोर्ट करते नहीं, कैसे देखते हैं? वो किसी भी कुछ भी कर सकते हैं, उनके बारे में नहीं बोलो तो अच्छा। वे केजरीवाल ने बोला तो वो बेचारे के ऊपर कैसे चालू हो गई। दूसरा ऐसा कि मोहन भागवत जम्मू कश्मीर में कहते हैं हमास इजराइल का जो फिलहाल चल रहा है, उन्होंने कहा कि दुनिया भर में युद्ध हम देख रहे हैं, कई देशों में यूक्रेन और रशिया हुआ भी हमास और फलस्तीन में लड़ रहा है। सिर्फ शांति जो है वो भारत जैसे देश में ही है, लेकिन फिर भी हमें कमजोरों के साथ खड़े रहने के लिए अस्त्र उठाने की जरूरत पड़े तो हमें अस्त्र उठाना। देखो, हिंदुस्तान के लिए, हिंदुस्तान की शांति के लिए और हमारे देश का तिरंगा हमेशा फहराते रहे, ये तो सब हिंदुस्तानी को लगेगा ही। तो जब हमारे देश पे खतरा आएगा तो बिल्कुल हम सब ने एक साथ लड़ना चाहिए। लेकिन हमारे देश को अंतर्गत जो खतरा कुछ व्यवस्था ने बना के रखा है, उस पर भी टिप्पणी करे तो बड़ा अच्छा होगा। मेरे तरफ ये बताने की कोशिश करने की देश जो है फिलहाल जो मौजूदा सरकार है केंद्र की, उसके हाथों में सुरक्षित है, शांति नहीं, ऐसा उन्हें ऐसा नहीं बोला है, मैंने पढ़ा है उनका स्टेटमेंट। वो देश की सरकार के बल नहीं बोला है, वह हम वही बोल रहे हैं ना कि जो देश में जो आज स्थिति बनी है उसके बारे में भी थोड़ा बोले तो अच्छा रहेगा। देश में शांति है, शांति रखा है क्योंकि हमारा देश शांति प्रिय है। लेकिन आज जो लोग सत्ता में हैं वो देश की हालत क्या कर रहे हैं वो उनको भी समझता है, उसके बारे में थोड़ा बोले तो अच्छा होगा, ये मैंने कहा है। सर, आरक्षण की बात करें, मराठा आरक्षण की बात करें या ओबीसी आरक्षण की, सरकार सिर्फ आश्वासन देते हैं क्या आप इसको किस तरह देखें? क्या सरकार सिर्फ आश्वासन देके मुद्दे को ये कर नहीं सकती? जिन लोगों ने झगड़ा लड़ाया है, जो काम इनके हाथ में नहीं था, और मैं खुद नहीं बोल रहा हूँ, माननीय सुप्रीम कोर्ट ने भी गायकवाड़ आयोग के बारे में टिप्पणी की है कि राज्य के अधिकार नहीं है, मैं नहीं बोल रहा हूँ, खुद माननीय सुप्रीम कोर्ट ने इसके ऊपर टिप्पणी की है। ये केंद्र सरकार की जवाबदारी है और केंद्र सरकार ने करना चाहिए, लेकिन केंद्र सरकार ने हाथ खड़े कर दिया है। जब उनके ही ये हस्तक महाराष्ट्र में जब सत्ता में बैठे और दिल्ली की सरकार इनकी तैयार नहीं है, तो ये हस्तक के हाथ में कुछ नहीं है, ये तो एकदम क्लियर है। और इसलिए ये ओबीसी और मराठा का झगड़ा लड़ाने का काम इन लोग बंद करें, वास्तविकता समाज को बताए। महाराष्ट्र में जो अशांतता फैला के रखी है, जो शाह फुले अम्बेडकर विचारधारा का महाराष्ट्र रहा है, उस राज्य में पहले कभी भी इस तरह की अशांतता नहीं थी। ये पहली बार महाराष्ट्र में बीजेपी की इस एड़े की सरकार में यह अशांतता महाराष्ट्र में फैली हुई है। ये रोक देना चाहिए, इसको संभालना चाहिए, वास्तविकता समाज के सामने रखना चाहिए। जनगणना जो राहुल गांधी जी ने जो मुद्दा उठाया है, उसी को इनको समर्थन करना पड़ेगा और जनगणना करेंगे तो ही ये रास्ता निकल सकता है, ये इसमें का सच है। शरद पवार लगातार कल भी अपने कार्यक्रम में बयान दे रहे थे इजराइल और खासकर प्रधानमंत्री की भूमिका पे। वो कह रहे हैं कि प्रधानमंत्री ने एक अलग भूमिका रखी, वो इजराइल को समर्थन करते नजर आए, लेकिन जो हमारा एक्सटर्नल अफेयर मिनिस्ट्री, जो हमारी पहले से पॉलिसी बनी आई है, वो पैलेस्टीन के साथ खड़ी हुई नजर आती है। हमारी दिल्ली के नेताओं ने इसके ऊपर बयान दिया है और आपको सबको पता है, इसलिए उसमें मैं अलग से बयान देने का कोई कारण नहीं। सर, बात करें तो नवरात्रि शुरू हो चुका है, गरबा नवरात्रि शुरू हो चुका है, गरबा को लेकर अब इस तरह का बयान आ रहा है कि कुछ नेता, बीजेपी के नेता की बात करें या बजरंग दल की बात करें, वो कहते हैं जो गरबा खेलने जाते हैं उनका आधार कार्ड चेक किया जाए, उसके बाद ही लोगों को अंदर। इस बात को किस तरह से? देखो, मैं एक बात को समझता हूँ, हमारी विविध जाति विविध धर्म का ये देश है, विविध भाषा का देश है, फिर भी हमारा देश एक है।
ये हमारे को हमारे संविधान ने सिखाया और संविधान के आधार पर हम 75 साल से इस देश में हम एक अच्छी डेमोक्रेसी का हमने पालन किया है और हमारे देश की डेमोक्रेसी का पूरे दुनिया में चर्चा होती है। या ऐसा दुनिया में कोई देश नहीं है, लेकिन इस तरह की बयानबाजी और किसी को हमारे इसमें नहीं आना चाहिए, हमारे इसमें नहीं जाना चाहिए, ये बोलना बहुत गलत है। आखिरी त्यौहार जो होते हैं हम सबको समा लेने का हम लोगों को संदेश देते हैं, भाईचारा सिखाता है। इस तरह की ओछी और गंदी बातें कर कर इस त्योहारों को, नवरात्रा जैसे त्योहारों को उसको एक गलत दिशा देने का काम कोई और कर रहा है, उसका कोई समर्थन नहीं करेगा। इस तरह का आधार कार्ड नहीं, वहाँ सिक्योरिटी रखना चाहिए, जांच रखना चाहिए वहाँ पर, लेकिन उसका वो हिंदुस्तानी है यही पहचान उसकी होना चाहिए। वो धर्म का है, वो धर्म का है, ये इस तरह की पहचान इस तरह के त्योहारों में नहीं होना चाहिए। मुस्लिमों का जब ईद की त्यौहार आती तो हम सभी लोग उनको मुबारक देने जाते हैं और उनकी आगे बिरयानी भी खाते हैं और सिवई भी खाते हैं, तो वो थोड़ी आधार कार्ड ढूंढते रहते कि ये मुस्लिम है कि नहीं है। तो इस तरह का अपने देश की मानसिकता नहीं है और इसलिए ये मानसिकता को खराब करने का काम कोई करे तो सरकार ने ऐसे लोगों के ऊपर बैन लगाना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।